श्री कला दिग्दर्शक मनोजी पवार यांना की त्यांनी सुद्धा तुटक शब्दामध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. समोर बसलेले सर्व श्रोते रसिकजन हो, या ठिकाणी आमचे सन्माननीय ठिकाणी ग्रामीण साहित्य चळवळ बुलढाणा जिल्हा यांच्या वतीनं या बुलढाणा रसिकतेमध्ये त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. ग्रामीण साहित्य चळवळ ही ग्रामीण साहित्यिक जे असतात, ज्यांना व्यासपीठ मिळत नाही, जे कलाकार असतात त्यांना व्यासपीठ मिळत नाही, अशांसाठी ही ग्रामीण साहित्य चळवळ सतत कार्य करत असते आणि त्यांना समोर आणत असते. त्यांच्यापैकी एक मी. आमचे सन्मान्य मित्र श्रीपाद जोशी यांनी आपल्या मुक्त अभिनयाद्वारे आणि दिग्दर्शनाद्वारे या चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या दशकामध्ये त्यांनी अनेक नामवंत चित्रपटामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन त्यांनी यापूर्वीच केलेलं आहे आणि त्याचे बऱ्याच चित्रपटांना वेगवेगळ्या नामांकनामध्ये त्यांचे त्या चित्रपटांचे नावं ते यादीमध्ये आहेत. श्रीपादजी जोशी यांचा काही दिवसापूर्वीच आमचा योगायोगाने या ठिकाणी आमचा म्हणजे संबंध आला आणि आमचं नातं मैत्रीचं झालं आणि आम्ही त्यांच्या कुटुंबापैकीच एक झाल्यामुळं त्यांच्या या कार्याला आम्ही फार जवळून पाहू शकलो आणि अनुभवू शकलो. श्रीपादजी जोशी यांनी अतिशय संवेदनशील असा चित्रपट भोंगा हा निवडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अभिनयामध्ये संपूर्ण ताकद ओतून हा अभिनय या चित्रपटामध्ये साकार केला आणि योगायोगाने यंदाचा यावर्षीचा शासनाचा त्यांना बेस्ट अवॉर्ड, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड हा त्यांना त्या भूमिकेसाठी त्यांना मिळाला. आणि मध्यंतरी त्यांना मी पूर्वी भेटलो होतो, त्यावेळेसच त्यांना आगाऊ शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या की तुम्हाला या भूमिकेसाठी भावी शुभेच्छा मी या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करतो आणि देतो म्हटलं. आणि योगायोगाने त्यांना तसं योगायोगाने झालंही ते. आणि तो चित्रपट खरोखरच खूप संवेदनशील विषयावरती असल्यामुळं हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गावागावात हा सर्व लोक जनता पाहतील आणि त्या बाबतीत विचारही करतील आणि त्याचा आनंदही घेतील. पत्नी सौ रेणू जोशी यांनाही मी त्यांच्या लेखनासाठी आणि त्यांच्या अभिनयासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. बऱ्याच लोकांना खांब सुद्धा पडतो, परंतु ज्यांच्यावरती मी माझ्या बंधुतुल्य प्रेमपूर्वाशी आदरणीय घेऊंदे साहेब यांना मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आमचे श्रीपादजी जोशी आपल्या जिल्ह्याचे जावाई यांना शुभेच्छा द्याव्यात. घेऊंदे साहेब. सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट कस्तुरी साहेब, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले पंडितराव देशमुख साहेब, गणेश तायडे साहेब, सुरेशप्पा कपुद्रे साहेब, सिनेकला दिग्दर्शक मनोहर पवार साहेब आणि ज्या कवी आहेत, साहित्यिक आहेत, अभिनेत्री आहेत अशा मंजुराजे जाधवताई, ज्यांचा आपण सत्कार सोहळा करतो आहे, ज्यांचा सत्कार केला आहे ते श्रीपाद जोशी साहेब, आमच्या ताई रेणुकाताई, तसे समोर बसलेले सर्व मान्यवर. कारण समोरच्या याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपापल्या याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे, ठसा आहे, असे आमचे सर्व मान्यवर. आज ग्रामीण साहित्य चळवळीचे अध्यक्ष कडुबा बनसोडे साहेब यांनी एक सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. बऱ्याच दिवस काय होतं, दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी एक चांगला उत्कृष्ट कार्यक्रम केलेला आहे. आज भोंगा चित्रपट आहे. भोंगा चित्रपटाला आपण राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला,
परंतु ग्रामीण आपला महाराष्ट्र राज्याचे 5 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. पिक्चर सिनेमा म्हटलं की प्रोड्युसर, डायरेक्टर, को डायरेक्टर, कलावंत, संगीतकार असे वेगवेगळे अंग असतात त्या याच्यामध्ये. त्या वेगवेगळ्या अंगामधला त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं महाराष्ट्र शासनानं आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या एकाच पिक्चरला 5 पुरस्कार वेगवेगळ्या अंगाला मिळालेले आहेत. उत्कृष्ट चित्रपट हा एक पुरस्कार आहे, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट म्हणून त्याला पुरस्कार आहे, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्याला पुरस्कार आहे. पण ग्रामीण भागातला एक ग्रामीणचं जे चित्रण केलेलं आहे ते ग्रामीणचं दिग्दर्शक त्यालाही उत्कृष्ट मिळालेलं आहे. आणि सर्वात आणखी त्यात महत्त्वाचं आहे की ती पटकथा लिहिलेली आहे, ती पटकथा सुद्धा एवढी उत्कृष्ट आहे की तिला सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असे 5 पुरस्कार मिळालेले आहेत. बरोबर हे एवढे पुरस्कार आणि त्याचं सिनेमाचं जर आपण भोंग्याचं जर आपण ऐकलं पाहिलं त्याचं आपण सेवालोकन जर केलं तर एक हा राष्ट्रीय एकात्मतेचा एक आपली सिनेमा आहे. एका मुस्लिम समाजापासून जी कथा सुरू होते त्या कथेच्या नंतर ज्याला गावकरी सर्व लोक त्याला आजारपणात त्या मुलींसाठी काही मदत करतात आणि त्यातून जे एखादं दर्शन घडवलेलं आहे. खरोखर याची काळाची गरज आहे आणि खरोखर याच्यामध्ये जे काही अभिनय केले आहेत ते जोशी साहेब असतील, त्यांचे कलाकारही असतील तर त्यांनी या प्रत्येक याला पात्राला एक न्याय दिलेला आहे. म्हणून हा एवढा मोठा चित्रपट हा यशस्वी झाला आहे आणि एवढे 6 पुरस्कार राज्याचे 5 आणि केंद्र शासनाचा एक असे 6 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, त्या चित्रपटाला मिळालेले आहेत. खरोखर एक अभिनंदनीय बाब आहे. जोशी सर आपलं मनपूर्वक म्हणजे जावायचा आहात तुम्ही. खरोखर एक जावई म्हणून आम्ही काही तुमचं असं अभिनंदन करत नाही, परंतु तुमच्या अभिनयाला जे तुम्ही न्याय दिलेला आहे त्या पात्राला न्याय दिलेला आहे खरोखर आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या जी काही त्यांच्या पाठीमागे प्रेरणा आमच्या ताई आहेत त्या ताईचे आम्ही एक कलावंत म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या ग्रामीण साहित्य चळवळीमध्ये त्यांनी जर मला बोलावलं नसतं तर मला एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसतं, कारण मी वक्ताही नाही, साहित्यिक नाही, कशातून म्हणत नाही. तरीसुद्धा मला ग्रामीण साहित्य चळवळीचे अध्यक्ष बनसोडे सरांनी बोलावलं, मला बोलायची संधी दिली, आपल्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहायला संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांचे सुद्धा माझे 2 शब्द ऐकून घेतले सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी समाजभोग केलं. मी ज्यांचा सत्कार पण केला मला वाटतं ते बोलणारच आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मी सांगतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांपेक्षाही रमाई फार मोठ्या होत्या असं मी मानतो. बाबासाहेब रमाईमुळे आहेत असं माझं मत आहे. झाड किती उंच वाढतं परंतु त्या मुळ्या कोणाला दिसत नाहीत. बाबासाहेबांना रमाई भेटल्या म्हणून बाबासाहेब एवढे वाढू शकले, म्हणून ती उंची बाबासाहेबांना गाठता आली. ती बाबासाहेब तुम्हाला दिसतात पण तुझ्या मुळ्या ज्या आहेत रमाई कोणाला दिसत नाही. खऱ्या अर्थानं माणूस मोठा होतो परंतु त्याची बायको जेव्हा साथ देते तेव्हा तो मोठा होतो. अन्यथा ही माणसं जेव्हा घराबाहेर पडतात तर बायकोला अडवलं तर ते घराबाहेर पडू शकत नाहीत. मला वाटतं तुम्ही घराबाहेर पडलेले आहात आणि आणखीन वाढण्यासाठी रेडिओ तुम्हाला निश्चित ताकद देईल. मी त्या अनुषंगानं रेडिओला विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायला रेडिओ उपस्थित सर्व मान्यवर व सर्व रसिक मित्रमैत्रिणी, आज मराठी साहित्य चळवळ यातर्फे या साहित्यिक चळवळीतर्फे प्रसिद्ध दिग्दर्शक सिने अभिनेते श्रीपाद जोशी यांचा सत्कार आयोजित केला आहे. याबद्दल सर्वप्रथम मी कस्तुरे सरांचा फार आभार व्यक्त करते की त्यांनी इथे मला बोलवलं आणि एक माझे पती म्हणूनही अभिनेता म्हणूनही त्यांचा सत्कार सोहळा होत आहे. त्याबद्दल इथे आले आणि फार वर्षानंतर इथली एक आठवण सांगायची झाल्यास 2-4 वर्षांपूर्वी फुलस्टॉप नावाच्या शॉर्ट फिल्म निमित्त आम्ही या रेसिडेन्सीमध्ये आलो होतो आणि तिथे शूट केलं होतं. त्यानंतर मंथन जेव्हा शॉर्ट फिल्म केली त्याचा जेव्हा फेस्टिवल होता त्यानिमित्त इथे येणं झालं आणि त्यानंतर पुन्हा इथेच आमच्या पतीचा आणि अभिनेत्यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा इथे येण्याचा योग आला. याबद्दल मी एक स्वतःला भाग्यवानही समजेल. आणि दुसरी गोष्ट श्रीपाद जोशी यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मी त्यांना ओळखते त्यानंतर एका कामानिमित्त आमची भेट झाली आणि मंथन शॉर्ट फिल्म निमित्त आम्ही दोघांनी मिळून तो एक लघुपट तयार केला होता. त्या दरम्यान एक अभिनेत्री म्हणून आणि एक स्क्रीनप्ले रायटर म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी एक अभिनेत्री म्हणून मला ज्या प्रकारे ज्या सूचना करायच्या सेटवरती जे अभिनयातले बारकावे असेल त्यावेळेस मी त्यांच्याकडून त्या फार गोष्टी शिकले ज्याचा मला आता पुढे चालून आणखी उपयोग होणारच आहे. दुसरी गोष्ट की गेल्या 12 वर्षापासून श्रीपाद जोशी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते आणि श्रीपाद जोशी हे नाव तसं बघितलं कुणालाही माहिती नव्हतं. पण गेल्या 10-12 वर्षापासून जी मेहनत होती
ती आज नुकत्याच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात भोंगा या चित्रपटाला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्या चित्रपटामध्ये यांनी पहिल्या वेळेस इतक्या 10-12 वर्षानंतर त्यांना खलनायकी मुख्य भूमिका मिळाली आणि त्या भूमिकेबरोबरच त्यांनी त्याचं सहाय्यक दिग्दर्शनही केलं होतं आणि त्या पुरस्कारामुळे आज त्यांना खरी ओळख मिळाली. आणि गेल्या 10-12 वर्षापासूनचा त्यांचा जो प्रवास होता, त्यांचं जे स्ट्रगल होतं, या पुरस्कारानिमित्त त्यांना त्यांची ते कामाची पावती मिळाली असं म्हणण्यास हरकत नाही. आणि इथून पुढे आता बुलढाणा जिल्ह्याचे जावई तसेच माझे पती म्हणून त्यांना इथे बुलढाण्यामध्ये दुसऱ्या वेळेस येण्याचा योग आला. आणि इथून पुढे कस्तुरे काका यांचा आमचा जे साहित्य संमेलनानिमित्त हे झाला होता, परिचय झाला होता, ज्यामध्ये मी नृत्य केलं होतं. तसेच कबूतरी आपांनी पूर्ण बाजू सांभाळली होती महत्त्वाची. आणि या जे साहित्य संमेलनामुळे आम्हाला हक्काची एकदम जवळची चांगली माणसं मिळाली आणि त्यामुळेच आज आम्ही इथे आहोत आणि आम्हाला आमच्या कामाबद्दल आमच्या याच्याबद्दल सत्कार होतोय. याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे फार मनपूर्वक आभार व्यक्त करते. मला इथे याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू सो मच. नंतर ज्यांच्या भोवती हा संपूर्ण कार्यक्रम फिरतो आहे, मला वाटतं हा सर्व कार्यक्रम करण्यामध्ये वास्तव त्यांचे माझे काही संबंध नाही, ताईचे माझे काही संबंध नाही, परंतु मी मैत्रीला एक जाणणारा माणूस आहे आणि मित्र कसा असावा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्र केव्हा फसतो, मला वाटतं हे 2 ओळीमध्ये सांगतो. जब दोस्त शामिल हो जाते हैं दुश्मनों की चाल में, जब दोस्त भी शामिल हो जाते हैं दुश्मनों की चाल में, तब शेर भी फंस जाते हैं कुत्तों की चाल में. मोठी मोठी माणसं जी फसली ती दोस्तांमुळे फसली, जी मोठी मोठी माणसं मोठी झाली ती दोस्तांमुळे झाली. मला वाटतं दोस्तीची उदाहरणं मी दिलीत. कबूतरी आप्पांचं नाव जेव्हा औरंगाबादमध्ये मी चर्चेला ऐकलं तेव्हा एखाद्या माणसाच्या गुणाचा परिमल हा कुठं जाऊ शकतो. एकदा आप्पांनी धरलेला हात मला वाटतं ते सोडत नाहीत. मला वाटतं याला खरी दोस्ती म्हणतात आणि या दोस्तीतून या सर्व कार्यक्रमाला आय मी घडून आलेला आहे. आदरणीय महामुळे दादा आणि मी बऱ्याच दिवसाचे दोस्त आहोत. मला वाटतं आज मला असं वाटलं की मी दोस्तीला कुठेतरी आज आयात देऊ शकलो. यानंतर जे त्यांचे आणि माझे जवळ आहेत या कार्यक्रमाचं आकर्षण मी श्रीपादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावनेला खुल्या वाटतो. खरं तर मी एवढा मोठा नाही आहे की इतक्या मोठमोठ्या साहित्यिक लोकांच्या समोर काही बोलू शकेल, पण आज खरंच माझं भाग्य आहे की मला ग्रामीण साहित्य चळवळ बुलढाणा यांच्या या चळवळीनिमित्त किंवा यांच्या विद्यमाने मला इथं एक माझा सत्कार करण्यात आला. खरं तर मला असं वाटतं की ही चळवळ आणि आम्ही करीत असलेले अनेक नवनवीन चित्रपट यात एक साम्य आहे. जसं साहित्य चळवळीमध्ये तुमची जे समाज जागृत करण्याचं जे काम तुम्ही या चळवळीनिमित्त करता, तशाच प्रकारचे सिनेमेसुद्धा आम्ही आणून समाज जागृतीचं काम करतो. या अगोदरचे देखील काही सिनेमे आहेत आमचे, हलाल, त्यानंतर धग, हे देखील एक समाज प्रबोधनपर चित्रपट आहे. समाजात ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या कुठेतरी बंद व्हाव्यात या दृष्टीनं सगळ्यांच्या हालचाली, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक मनोरंजनाच्या दृष्टीनं का होईना पण समाज जागृत करण्याचं काम आम्ही करतोय. तसंच भोंग्याचं देखील आहे. जसं सरांनी सांगितलं की त्यांनी दिग्दर्शकांचा जो लेख आलेला होता तो वाचला, बऱ्याचशा अडचणी आल्या चित्रपटाला. कारण होतं असं की निर्मात्यांना वाटतं की रिस्क कशी घ्यायची, अशा प्रकारचे विषय बाहेर पडल्याच्या नंतर काय होऊ शकतं. पण शेवटी कुणीतरी तोंड उघडणं गरजेचं आहे, कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जण तरी पुढे यावं, या दृष्टीनं बऱ्याच जण मग पाटलांनी प्रयत्न केला. शिवाजी पाटलांनी खूप प्रयत्न केले, बऱ्याचशा निर्मात्यांकडे ही स्टोरी घेऊन गेले, पण कुठे मनावर तसं यश आलं नाही. प्रत्येकजण कुठेतरी घाबरायचं किंवा माघार घ्यायचं की नाही हे शक्य नाही कडे, असा विषय बाहेर पडल्यावर काय होईल. पण त्यांनी असं ठरवलं होतं की नाही हा विषय मला बाहेर काढायचा. विषय सेन्सिटिव्ह आहे ठीक आहे, पण हा त्याच समाजाबद्दल म्हणून नाही, हा सगळ्याच समाजांमध्ये अशा गोष्टी घडतात, पण बोलण्याची हिंमत कोणी करत नाही. मग त्यांनी हा चित्रपट करायचाच असंच ठरवलं होतं. पण मग निर्माता नाही मिळाला म्हणून मग त्यांनी स्वतःच निर्मिती क्षेत्रात ते उतरले. एका मित्राला सोबतीला घेऊन त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. मग मीच जर स्वतः निर्मिती करतोय तर मग माझ्याच कलावंतांना का घेऊ नये, का त्याच्यासाठी मोठमोठेच कलावंत हवेत जे इतक्या दिवसापासून
प्रयत्न करतायत. जसं आज आपण देखील ग्रामीण साहित्य चळवळीच्या मार्फत इथल्या ज्या कलावंतांना व्यासपीठ मिळत नाही, ते साहित्य क्षेत्रातले असतील, कलावंत असतील, ज्यांना मिळत नाही त्यांना उपलब्ध करून देण्याचं जसं तुम्ही काम करताय, तसंच त्यांनी सुद्धा मग या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कलावंतांना चान्स दिला आणि एक चांगली कलाकृती त्यांनी बाहेर काढली. आज आता बरेचसे ज्यांच्याकडे ही फिल्म घेऊन गेले होते ते बऱ्याचशा निर्मात्यांनी डोक्याला हात लावला की खरंच आपण यात लक्ष घालायला पाहिजे होतं, असं त्यांना आज वाटतंय. आनंद वाटतोय की आज स्वतःच्या घरामध्ये कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडणं हे गरजेचं असतं. बाहेर तर सगळीकडेच होतात, पण आज इथं खूप छान वाटतंय की त्या क्षेत्राचा गावाही म्हणून आहे, पण एक स्वतःच्या घरामध्ये लोकांनी आपलं कौतुक करावं याचा एक आनंद वाटतोय. आणि बस जास्त काही बोलता येणार नाही, पण खूप छान वाटलं की इतक्या मोठमोठ्या साहित्यिकांसोबत एक त्यांच्याकडनं आपलं कौतुक करून घेतलं, त्याचं एक समाधान आहे. आणि इतक्या मोठमोठ्या साहित्यिक लोकांशी भेटी झाल्या आणि तुमच्यासारख्या लोकांच्या लिखाणातूनच आम्ही काहीतरी करू शकतो असं मला वाटतं. जे तुम्ही लिहिता त्यातूनच आम्हाला काहीतरी मिळतं आणि तेच लोकांपर्यंत आणण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तुमच्याशिवाय आम्ही नाही, तुम्ही लिहिलं तर आम्ही, जर तुम्ही लिहिलंच नाही तर आमच्याकडे काहीच नाही. मग तुम्ही जे काही लिहिता ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि एक कलावंत म्हणून मला माझा सत्कारही इथं होतोय. मला असं वाटतं की कलावंत म्हणून मी खूप काही आज एवढे सत्कार झाले इतक्या दिवसांचे, तर पहिला पूर्ण सगळ्या गोष्टी जर आठवल्या तर आज खरंच वाटतं की एक पावती मिळाली. कारण जो प्रवास जो केला आतापर्यंत या 10 वर्षामध्ये खूप खडतर होता. बरेचसे चांगली कामं हातची आलेली गेली. हे एक असं क्षेत्र आहे की तोंडापर्यंत घास येता वापस जातो त्या प्रकारचं आहे. पण एक आतापर्यंत खूप स्ट्रगल केला आणि कुठंतरी त्याची एक पोचपावती म्हणून म्हणावी लागेल. या भूमिकेमध्ये सुद्धा, या भूमिकेसाठी सुद्धा मी खूप झटलोय. कारण एक जोशी असून एका मौलानाची भूमिका केली. हे आता बऱ्याच जणांना खबर वाटतं. फिल्म पाहिल्याच्या नंतर फेस्टिवलला ज्यावेळेस नाव पाहतात की जोशी आणि मौलाना कुठलाही संबंध नाही. मला संबंध नाही, मी एक कलावंत आहे. ते जोशी म्हणून पाहू नका, एक कलावंत म्हणून पहा. कलावंत म्हणून मी त्याच्यासाठी, त्या रोलसाठी खूप मेहनत घेतली आणि भूमिकेला चांगला न्याय द्यायचा प्रयत्न केला. खूप त्याच्यासाठी शिकावं लागलं. कारण ज्या गोष्टी कधी पाहण्यात नाहीत अशा गोष्टी शिकण्यासाठी बरेच प्रयत्न केले. काही मित्रांसोबत, त्या समाजातल्या मित्रांसोबत राहिलो. ज्यात अजान जे आपण ऐकतो ती अजान पाठ केली, नमाज शिकलो, वजू जे करतात नमाजला जाण्याच्या अगोदर तो प्रकार शिकलो. सगळं काही शिकलो आणि त्या भूमिकेसाठी मी एवढं केलं तर त्याला कुठंतरी न्याय मिळाला असं दिग्दर्शकांनाही वाटतं आणि मलाही वाटतं. त्यामुळे दिग्दर्शकांना खूप आनंद होतो की प्रत्येक कलाकारांनी चांगली भूमिका केली आहे. त्यात माझंच म्हणून नाही, छोट्या मोठ्या भूमिका सुद्धा केलेले जे कलावंत आहेत त्यांनी स्वतःची जी काही भूमिका आहे ती प्रामाणिकपणे वठवली आणि त्याचंच श्रेय म्हणून आज एवढे मोठे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले मला असं वाटतं. आता फिल्म या अगोदरच केलेली हलाल नावाची, ती येत्या 8 ऑगस्टला झी टॉकीजला आहे. 2 वेळेस आहे, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. ती अवश्य पहा, तुम्हाला आवडेल. विषय तसाच आहे, एक ट्रिपल तलाकवरती जे विषय चालू होता त्याच्यावरती एक फिल्म केलेली आहे हलाल नावाची. मग त्यातही फिल्मच्या निमित्ताने आम्ही एक थोडक्यात अशी वाचा, एक जे समाज जागृतीसाठी एका महिने एक वाचा फोडली महिलेच्या दृष्टिकोनातून. कारण सध्या हलाल नावाचं जे आहे तर त्यांची हलाला नावाची एक प्रथा आहे जी फार वाईट आहे. म्हणजे विचारही करू शकत नाहीत आपण की महिलांच्या बाबतीत इतका प्रकार असा होऊ शकतो की तिथं त्यांना बोलायला चान्स नव्हता महिलांना. तर ही एक कुठेतरी ही जी चुकीची गोष्ट आहे ती घडू नये किंवा त्याला कुठेतरी वाचा पडावी म्हणून आम्ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून बाहेर आणली. त्यावेळेस नेमक्या ट्रिपल तलाकचा विषय खूप जोरात चालू होता. त्यावेळेस आम्हाला थोडंसं थांबावं लागलं रिलीज करण्यासाठी, कारण तो विषय सुद्धा तसा सेन्सिटिव्ह होता. त्यामुळे शासनाने देखील थोडं त्याच्यावरती थांबवायला लावलं. आणि पण नंतर फिल्म रिलीज झाली, बऱ्याचशा लोकांना आवडली. विरोध करणारेही असतात, तसा विरोधही झाला. पण फिल्म बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली आणि आता आज ज्या लोकांपर्यंत नाही पोहोचली त्यांना आता ह्या चॅनलच्या माध्यमातून आता उद्या लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्यातही आम्ही स्त्रियांच्या बाजूने व्यथा मांडली आहे की ज्यामध्ये स्त्रीची जी काही अवस्था होती
तर ही चुकीची आहे. तर याच्यासाठीही काहीतरी करावं. आणि आज मला वाटतं की त्या फिल्मला देखील त्या फिल्मला न्याय मिळाला, त्या महिलांना न्याय मिळाला, जिचा ट्रिपल तलाकचा जो ह्याच्यावर कायद्यानं बंधन घातलंय त्याच्यात त्यालाही कुठेतरी न्याय मिळाला असं वाटतं. तसंच भोंगा देखील आता बऱ्याच जण सर्च करतायत की कुठे काहीतरी मिळेल, पण अजून काहीही केलेलं नाही. त्याच्यावरती रिलीजची तारीख अजून ठरलेली नसल्यामुळे विषय अजून बाहेर काढलेला नाही आहे. पण एवढंच सांगेल की जे आजूबाजूला जे ध्वनी प्रदूषण होत आहे त्याला कुठेतरी निर्बंध घातल्या जावा, त्या दृष्टीनं हा विषय बाहेर काढलेला आहे. आज बरेचसे DJ असो, वेगवेगळे भोंगे असो, मंदिरावरचे असतील, मस्जिदीवरचे असतील, कुठलेही असतील, पण याचा एक कुठेतरी त्याचा डेसिबलला एक काहीतरी लिमिट दिलेलं आहे. आज आपण त्या गोष्टीचा विचारच करत नाही. बस DJ वाजवायचा 10 वाजेपर्यंत वाजवायचा ना, ठीक आहे, पण कुठे वाजवताय तुम्ही, आजूबाजूची परिस्थिती काय आहे, कुठे हॉस्पिटल काय, याचा विचार नाही. फक्त आपला आनंदोत्सव साजरा करतो, पण त्याच्या मागे त्या आजूबाजूच्या लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार आपण अजिबात करत नाही. आणि मग कुठेतरी हा विषय सुद्धा आम्ही मांडला. साहजिक आता लोकांचा विरोध याला देखील होणारच आहे, हे माहिती आहे आम्हाला 100%. पण फिल्म बाहेर आल्याच्या नंतर मला असं वाटतं की विरोध करणारे असल्याशिवाय त्याला मजाही नाही आहे. त्याच्यामुळे नक्कीच लोकांना आवडेल. मला वाटतं विरोध जेवढा होईल तेवढा आमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. जास्तीत जास्त विरोध व्हावा अशी आमची सुद्धा इच्छा आहे. कारण त्यामुळे अजून लोकांना तो विषय काय आहे हे पाहण्याची एक उत्सुकता लागेल. आणि विषय फिल्म पाहिल्याच्या नंतर नक्कीच सगळ्यांना आवडेल. फिल्म पाहताच तुम्ही पूर्ण त्यातल्या प्रत्येक कलावंताच्या भूमिका देखील तुम्हाला आवडतील. कारण सगळे नवीन आहेत. बऱ्याचशा लोकांची एक हे असं असतं की नाही मानसिकता की नाही, या फिल्ममध्ये जर कलाकार दिसत नाही, मोठा दिसत नाही, मग या फिल्मला काय जायचं. ओळखीचे कलाकार असले की बरेच जण थिएटरकडे वळत. पण मला असं वाटतं की जर थिएटरकडे वळत नाही तर नवीन मुलांना ओळखणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की कलाकृती म्हणून पाहायला जा. कलावंत त्यातले ओळखीचे असतील नसतील याचा संबंध नाही, पण एक काय कलाकृती केलेली आहे समोर, तर ती पाहायला नक्की जावं असं मला वाटतंय. आणि आम्ही केलेल्या कलेचं तुम्ही कौतुक कराल आणि करावं, कारण खूप मेहनत घेतली आहे या फिल्मसाठी. आणि त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आली. आणि आता कान्स फिल्म फेस्टिवल, त्यानंतर बर्लिन फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी देखील फिल्म पाठवलेली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. कारण ज्या ज्या ठिकाणी फेस्टिवल आम्ही जातो त्यावेळेस आम्ही पाहतो लोकांना खूप आवडतो. प्रत्येकजण बोलून टाकतो. म्हणजे जी लोक बोलत नाही, भले ती सगळ्या समाजातले, त्या समाजातले देखील असतात जी फिल्म पाहायला आलेली, ते कुठेतरी आमच्यासमोर बोलते झाले. तर ते म्हणतात आम्हाला एक त्रास होतो या गोष्टीचा, पण बोलायची हिंमत होत नाही. पण फिल्म पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही खरंच बोलायला पाहिजे, कारण ही गोष्ट कुणीतरी पुढं गेलं पाहिजे. जसे हे फिल्मच्या माध्यमातून पुढे येतं तसं आपणही कुठंतरी पुढं गेलं पाहिजे, बोललं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. ती फिल्म पाहिल्याच्या नंतर आम्हाला रिझल्ट येत आहेत फेस्टिवलच्या ठिकाणी. रिलीज झाल्याच्या नंतर सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रात आमचे प्रयत्न चालूच आहेत थिएटर मिळवण्यासाठी. कारण मराठी चित्रपटासाठी फार वाईट परिस्थिती की आपल्या महाराष्ट्रात राहून सुद्धा मराठी चित्रपटासाठी झगडावं लागतं थिएटर मिळवण्यासाठी. मिळतातही शो असे देतात की मग ज्या वेळेला प्रेक्षक थिएटरकडे येणार नाही. ही एक फार वाईट दुर्दैवी गोष्ट आहे मराठी चित्रपटासाठी की महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे. पण आता त्या दृष्टीनं बरेचसे पक्षाचे लोक सुद्धा शिवसेना असो किंवा मनसे असो हे फार प्रयत्न करत आहेत. महामंडळ असो, चित्रपट महामंडळ, की जास्तीत जास्त शो आणि त्यावेळेसचे शो मिळावं मराठी चित्रपटासाठी यासाठी प्रयत्न चालू आहेत. आमचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत की आम्हाला आता ह्या भोंग्याचे सुद्धा शो चांगले मिळावं, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत ही फिल्म जावं, त्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहेत. लवकरच फिल्म रिलीज होईल आणि नक्कीच एक चांगला विषय तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की पहा आणि आवडलं तर नक्कीच आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना पाहायला लावा एवढी विनंती करतो. आणि परत एकदा धन्यवाद देतो व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे आणि आपल्या सगळ्यात मोठमोठी साहित्यिक लोक आज इथं आहेत. यांनी एक कौतुक केलं माझ्या कलेचं, एक इथला जावई म्हणून, एक कलावंत म्हणून. अशीच तुमची थाप पाठीवर सतत असू द्या, असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. नक्कीच अजून नवनवीन काहीतरी कलाकृती बाहेर आणू आणि तुमच्यासारख्या लोकांचा पाठिंबाही सतत राहू द्या एवढंच बोलेल आणि धन्यवाद. सत्य हे पचायला फार कठीण असतं आणि मी एक सत्यवादी माणूस आहे. अण्णा हजारेच्या विरोधामध्ये या देशामध्ये सर्वात प्रखर लिहिणारा माणूस 2 भागामध्ये
घटनाद्रोही लोकप्रिय विधेयकामागील वास्तव आणि विपर्यास या 2 भागात मी तो लेख लिहिला. टोटली अण्णा हजारेच्या विरोधात तो लेख आहे. सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न दिला गेला, पण द्या ही मागणी होती, तेव्हा भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तो लेख लिहिला. सर्व भारतरत्नाचं त्या ठिकाणी मी चिरफाड केली. सत्य हे मानलं पाहिजे. माझ्या वादन कथेत कथासंग्रहाला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार भेटला. इतर पुरस्कार भेटतात, परंतु जेव्हा प्रकाश पोरेंना मी आणि आमच्या सतीश भाऊ मोठेंनी लोकनायक उपाधी दिली, तेव्हा त्यांच्या दिवाळी 2005 या दिवाळी अंकामध्ये माझी कथा आली होती, हे पाप कुठं फिरू बापा. मी लिहितोय, सिंदखेड राजा, राजेगाव, मेवणा राजा, आडगाव राजा या टाकून ती भाषा माझी भाषा आहे. जिजाऊची मायेची भाषा माझी भाषा आहे. आता ती भाषा अस्तित्वात नाही, परंतु ती भाषा मी लिहितो. आणि या कथेला पोरेंनी मला तृतीय पुरस्कार दिला होता. पुरस्कार भेटला म्हणजे म्हणून मोठा कशाला भाग नाही, परंतु सत्य जेव्हा तुम्ही मानता तेव्हा सत्याला सुद्धा स्वीकारणारी बरीच माणसं या उतारावर आहेत. निश्चित तुमच्या सत्याचा आवाज हा माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं. सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कस्तुरे साहेब, चिर तरुण आमचे मित्र, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कस्तुरे साहेब. सर्वात अगोदर विचारपीठावरची आणि समोरची मंडळी या सर्वांनी मी उष्ण असलेला अध्यक्ष आहे. खरं म्हणजे माझे जावई सचिन सावंत हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ते सिनेकराला आणि दुसरे जावई इकडे बसले. आता ते येऊ शकले नाहीत म्हणून ही अध्यक्षपदाची माळ एका लंगड्या बैलाच्या गळ्यात घालण्यात आली आणि हा मानाचा पोळा साजरा करण्यात आला असं मला वाटतं. तरी सुद्धा इथं आल्यानंतर म्हटलं आता तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत सध्याचे तर तेही मला वाचता येतात. तिथं वेगवेगळे पिक्चर दिसतात, पण 2 नाव मी सांगू शकतो की भुके भजनना होय गोपाला हे एक नाव दिसतंय आणि दुसरं एक दिसतंय कधी कधी की बुभुक्षिता हा किम न करो की पापा. अशा परिस्थितीमध्ये 2 शब्द तुमच्यापर्यंत सांगण्याचा योग आणि ते उष्ण असलेला अध्यक्षपद माझ्यावर मारून मला इथं उभं कडबा मनसोड यांनी केलंय. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतंय की हे उष्ण असलेलं अध्यक्षपद जरी असलं तरी सुद्धा यामधून काय मांडता येईल तर बनामे दर्द ऐसा ने मसीहा हम नहीं लेंगे, बनामे दर्द ऐसा ने मसीहा हम नहीं लेंगे, जिगर पे जख्म तो लेंगे मरहम नहीं लेंगे, जिगर पे जख्म तो लेंगे मरहम नहीं लेंगे. माना कि शेख साहब हम पीते नहीं लेंगे, माना कि शेख साहब हम पीते नहीं, लेकिन अगर आए हैं सने महफिल तो हिस्सा कम नहीं लेंगे, कम नहीं लेंगे. म्हणून म्हटलं की आता उष्ण अध्यक्षपद आहे ठीक आहे, परंतु आता इथं काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर एक महत्वाची गोष्ट, वातावरण गांभीर्याकडे जर वळायला लागलं असेल तर त्याला कुठंतरी एक वेगळा लुक द्यावा लागतो, त्याला एक वेगळं वळण द्यावं लागते. आणि अशा वळणाच्या ठिकाणी आतापर्यंत प्रत्येकाने इथल्या वक्त्यानं सांगितलंय, आपल्या जिल्ह्याचे जावई या नात्यानं श्रीपाद जोशी यांना उत्तरोत्तर यश मिळत जाऊ, त्यांच्याबरोबर त्यांची सौदामिनी. पहा योगायोग कसा आहे, त्यांचा योगायोग कसा आहे मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. परंतु मी त्याच्या अगोदर सांगतो की मला श्रीपाद जोशींच्यासाठी सुद्धा मला असं सांगावं लागतं की त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी केलेला संघर्ष, या संघर्षातून त्यांना जे यश मिळालंय तर ते हे यश म्हणजे हा कळस थोडा नाही. ही तर पहिली पायरी, इथून पुढे तुम्हाला कळसापर्यंत जायचं, तो कळस किती उंच असेल तर ते पाहणारे साक्षीदार खात्रीनं आम्हीच असणार आहे. आणि त्या ठिकाणी कौतुक करायला आम्ही ते आहे फ्रंटवर. हीच मंडळी तुमच्या कौतुकासाठी, अभिनंदनासाठी, गौरवासाठी ते उभी असणार आहे. ते त्यांच्यासाठी मी एक सांगतो फक्त की सांगायचं झालं तर त्यांच्या बाबतीत आए है तेरे दर पे कुछ करके उठेंगे, त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस की आए है तेरे दर पे कुछ करके उठेंगे, या तो वस्ल हो जाएगा या फिर मर के उठेंगे, या पद्धतीनं त्यांनी विचार केला. म्हणून ते आज या मानकरी झाले.
आता राहिला दुग्ध शर्करा आयोग की त्याच्या जिल्ह्याची दावाई बनले. पहा योगायोग कसा आहे की 19 तारखेला त्यांचं लग्न लागलं. 19लाच रात्री म्हणजे 20च्या सुरुवातीला ती इथून गेले त्यांच्या सुलोचनेला घेऊन आणि त्यानंतर 2 दिवसातच त्यांना गोळ्याला जावं लागलं आणि तिथे पुरस्कारही मिळाला. मला तिथं पुरस्कारही मिळाला. 10 वर्षाची तपश्चर्या अशा रीतीनं फळाला आली. 10 वर्षापासून एकमेकांचा परिचय तर होता. 5 वर्षापासून ते एकमेकांच्या सोबत या सिनेसृष्टीमध्ये कामही करायला लागले. परंतु होतं कसं माहित आहे का? मला होतं कसं, त्यांच्या मनाची जी अवस्था होती तर ती कशी होती. मी काय फार मोठा गायक नाही, पण मला असं वाटतं 4 ओळी त्या गाऊनच सांगाव्यात तुम्हाला. 4 ओळी त्या गाऊनच सांगाव्यात असं मला वाटतंय. ही लग्ना अगोदरची गोष्ट. इस किनारे पर खड़ा मैं, दूसरे पर तुम ही तुम. इस किनारे पर खड़ा मैं, दूसरे पर तुम ही तुम. छोर से इस छोर तक उस मुस्कुराते तुम ही तुम. इस किनारे पर खड़ा मैं, दूसरे पर तुम ही तुम. जब तुम्हें देखा जो पहली बार तो घायल हुआ. जब तुम्हें देखा जो पहली बार तो घायल हुआ. क्या नजर थी इस नजर को खुद नजर में भी हुआ. क्या नजर थी इस नजर को खुद नजर में भी हुआ. उस घड़ी से आज तक बस, उस घड़ी से आज तक बस तुम ही तुम हो. इस किनारे पर खड़ा मैं, दूसरे पर तुम ही तुम. ही झाला आणि 19 तारखेला हिरा आश्रमच्या त्या मंगलभूमीमध्ये यांचा विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर 2 दिवसानंतर पुरस्कार मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे याला दुग्ध शर्करा आयोग हे एक वेगळं नाव मिळालं. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आज आपल्याला त्यांच्यासारख्यांचं कौतुक करायचा योग आला. ही पण फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही पण फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं आजच्या या प्रसंगी फार मोठा आपला वेळ घेणार नाही, परंतु जाताना म्हणजे अर्थात हे भाषण 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली तर हे 2 शब्द संपवून इथून आपली जागा घेताना मी तुम्हाला फक्त त्यांच्यासाठी मी 2 ओळी पुन्हा एकदा सांगेन की जे आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो किंवा कार्यकर्त्यांना सांगतो किंवा संघर्ष करणाऱ्यांना सांगतो, आमच्या मागून येणाऱ्यांना सांगतो, तेच आम्ही इथं सांगून जाऊ की जा छाव्यांनो करा गर्जना धुमधुमद्या जयनाद पृथ्वीवर. जा छाव्यांनो करा गर्जना धुमधुमद्या जयनाद पृथ्वीवर. मानवतेवर प्रेम करा पण तुटून पडादा मदमत्तावर. मानवतेवर प्रेम करा पण तुटून पडादा मदमत्तावर. एवढंच 2 शब्द सांगायचे. आणि आजच्या या प्रसंगी जास्त वेळ मी घेणार नाही, कारण आता भुकेचे कावळे तुमच्याबरोबर माझ्याही पोटात कोकलत आहे. म्हणून मी आज या प्रसंगी आता इथं थांबतोय आणि आपली सर्वांची रजा घेतोय. आपल्या सर्वांचा अंत पाहत मी हे भाषण दिलं त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपले आभार मानतो की आपण हे सर्व अतिशय संयमानं सहन केलं, ऐकून घेतलं. क्या आणि त्या रंगानं सावंत साहेबांचा फोन जेव्हा आला, अध्यक्ष ते होते. मग अध्यक्ष कुणाला करावं तर वामनदादा जे पटशिष्य म्हणून कस्तुरी साहेबांचं नाव समोर आलं आणि ते अध्यक्ष झाले. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. म्हणून मी सर्वप्रथम त्यांची आमच्या ग्रामीण साहित्य चळवळीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर मंजुराजी जाधव ह्या सुद्धा आपल्या क्लासेसला विराम देऊन या ठिकाणी आल्या. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आमचे सन्माननीय दाजी गणेशजी तायडे साहेब हे काल जाणार होते बाहेरगावी, परंतु माझ्या विनंतीला मान देऊन
ते या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात जास्त या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो कबुतरे साहेबांचे, की आकाश फार विस्तीर्ण असतं, क्षितिज आणि आकाश यांची तिथे भेट होते. मला वाटतं ते जे ठिकाण आहे, ती जी रेषा आहे, मला वाटतं ही ती रेषा आहे. एखादा मोठा माणूस, मोठ्या उंचीचा माणूस जेव्हा वागतो, त्यांची उंची ही मला वाटतं त्या आभाळापेक्षाही मोठी असते. मला वाटतं आमच्या कार्यक्रमामध्ये कबुतरे साहेब आले आणि आमची उंची आम्हाला आभाळापेक्षाही उंच वाटू लागली. अशा या जिल्ह्याच्या विषयावर असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं मी पुनश्च तुम्हाला विनंती करतो की टाळाच्या गजरामध्ये स्वागत करावं. त्यानंतर आमचे गणेश गायकवाड साहेब मित्र ते ऑपरेशनमध्ये असल्या कारणाने येऊ शकले नाहीत. घेऊंदे साहेब मला वाटतं सदैव आमच्या पाठीवर थाप मारणारी व्यक्ती म्हणून, आमचे वडीलधारे म्हणून आम्ही त्याचा सन्मान करतो. आमच्या आख्याला होऊ देऊन ती सुद्धा, आणि मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. मनोहरजी पवार आणि कस्तुरे साहेब यांनी मला वाटतं रात्री 9 वाजेपर्यंत मला साथ दिली, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि देशमुख साहेब, मला वाटतं आमच्या गावामध्ये बाबुराव देशमुख माझे मित्र होते. मला जर विचारले की सर्वात तुमचे जवळचे मित्र कोण आहेत, तर बाबुराव देशमुख आहेत. 6,500 एकर जमीन त्यांच्याकडे होती. रायफलचं लायसन्स रिन्यू करायला आम्ही जात होतो. मला वाटतं माझी जी बिगार नावाचं आत्मकथन आहे, त्यामध्ये बराचसा भाग हा बाबुराव देशमुखांचा आहे. देशमुख हे एक उपाधी आहे, परंतु ते मनाला किती मोठे असतात, ते मोठेपण निश्चित मी त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या अनुषंगानं आमच्या कार्यक्रमाला आदरणीय देशमुख साहेब, पंडितराव देशमुख साहेब आले आणि शोभा वाढवली, त्या अंगाने मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्यानंतर गौतमजी वाघमारे, गौतमजी आंबोळे साहेब, लॉर्ड बुद्धाजी दीपक मोरे, ॲडव्होकेट रोठे साहेब, कामगार नेते अशोक दाभाडे आणि रेणूचे वडील माझे बंधू आदरणीय महामुळे साहेब, त्यानंतर निकम साहेब, भागवत गिरतकर, आवटी साहेब, सिद्धेश्वरजी नवलाखे, राजाभाऊ दवणे दैनिक नेतृत्व, किसनजी पिशे, त्यानंतर प्रवीण साळवे, राम हिवाळे साहेब आणि उपस्थितांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या अनुमतीनं हा कार्यक्रम थांबला. आता घोषित करतो सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आता आस्वाद घ्यावा. मला वाटतं हा जिल्हा, ज्या जिल्ह्यानं या जगाला 2 छत्रपती दिले, आणि मला वाटतं शिवराय वाटण्याचं जे ठिकाण होतं ते म्हणजे जिजाऊ साहेब हा त्यांचा जिल्हा आहे. संभाजीराजासारखा एक जगज्जेता ज्या मातेने घडवला, त्या मातेचा हा जिल्हा आहे. आणि मातृ सत्तेचा सुद्धा सन्मान या ठिकाणी व्हावा अशी माझी सुद्धा इच्छा आहे. मी म्हणजे त्यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या साक्षीनं विरुणची आई आणि आमच्या बबनराव महामुलींच्या अर्धांगिनी, ज्यांच्यामुळे बबनराव मला वाटतं एवढ्या उंचीपर्यंत जाऊ शकले, त्यांचं स्वागत आहे. अशी मी त्यांना